नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय A9 एक्सप्रेस. मित्रांनो, अखेर महाराष्ट्राची जनता, झारखंडची जनता ज्या गोष्टीची वाट पाहत होते ती 15 तारखेला निवडणूक आयोगाने दोन्ही राज्यातल्या विधानसभेच्या निवडणुका, सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या असून या दोन्ही राज्यामध्ये आचारसंहिता जाहीर झालेली आहे. आता महाराष्ट्र आणि झारखंड या दोन विधानसभेच्या निवडणुकाचा प्रोग्राम, त्यांचं वेळापत्रक ते सविस्तररित्या आयोगाने जाहीर केले. खरं तर महाराष्ट्राची निवडणूक एक चरणामध्ये होईल आणि झारखंडची निवडणूक 2 चरणामध्ये होईल. आता आपण झारखंडचा जर विचार केला तर झारखंडच्या विधानसभेमध्ये 81 सीटे आणि सुरुवातीच्या पहिल्या चरणामध्ये म्हणजे 13 नोव्हेंबरला 43 जागांवर निवडणूक होईल आणि दुसरा टप्पा महाराष्ट्राबरोबर 20 नोव्हेंबरचा, या 20 नोव्हेंबरला 38 जागांवर निवडणूक होईल. आणि महाराष्ट्राची निवडणूक ही एक टप्प्यात असून मतदानाचा दिनांक 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यामध्ये महाराष्ट्राची निवडणूक होईल. खरं तर महाराष्ट्र आणि झारखंडची तुलना होऊ शकत नाही. झारखंड लोकसंख्येने कमी आहे, महाराष्ट्र मोठा प्रदेश आहे. एकूण 9,63,00,000 मतदार महाराष्ट्रामध्ये आहे आणि 1,86,000 पोलिंग बूथ मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये निवडणूक यंत्रणा राबवावी लागते. त्या पद्धतीने निवडणूक आयोगाने त्या सूचना अगदी व्यवस्थित दिलेल्या आहे. आणि महाराष्ट्र तसा राजकीयदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या किंवा सामाजिकदृष्ट्या अतिशय सुदृढ असून इथं तसा अनुचित प्रकार वगैरे काही घडत नाही. त्यामुळं एकच टप्प्यामध्ये महाराष्ट्राची निवडणूक आहे आणि झारखंड जवळजवळ आता 2,60,00,000 मतदार आहे आणि 28-29 पोलिंग बूथ आहे. तिथं 2 टप्प्यामध्ये काही नक्सल जिल्हे आहेत, आता 24 जिल्हे आहेत. या काही जिल्ह्यांमध्ये नक्सली भागामध्ये फोर्स वापरावा लागतो, त्यामुळं तिथं 2 टप्प्यामध्ये निवडणूक ठेवलेली आहे. आणि या सगळ्या गोष्टी 2 टप्प्यात झारखंड, महाराष्ट्र 1 टप्प्यात आणि 23 नोव्हेंबरला या दोन्ही राज्यांचा निकाल जाहीर होईल, मतमोजणी होईल आणि दूध का दूध, पाणी का पाणी होऊन जाईल. आता घोडा मैदान एकदम जवळ आहे. लोक ठरवतील कोण गद्दार आहे, कोण खुद्दार आहे. आपण आता 2019 पासून या महाराष्ट्रामध्ये जी काही अशांती झाली, राजकीय परिस्थिती अस्थिर झाली आणि आपण सारखं वारंवार कोणी कोणाच्या पाठीत खंजीर खुपसला, कोणी कोणाची गद्दारी केली, कोण नेमकं कोणाच्या बाबतीत काय घाट करते, अनेक गोष्टी आपण या 5 वर्षामध्ये पाहिल्या. खरं तर महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होती आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांची युती हे एकत्रित विधानसभेच्या निवडणुकीला गेले होते. लोकांनी महायुतीला म्हणजेच देवेंद्र फडणवीसांना आणि उद्धव ठाकरेंना जनतेने कौल दिला होता. पण उद्धव ठाकरेंनी आपल्या खुर्चीच्या लालसेपोटी म्हणा किंवा त्यांना गद्दारी करायची म्हणा, ज्यांच्या विरोधात त्यांनी मतदान मागितलं त्यांच्याबरोबर जाऊन राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबर जाऊन सरकार बनवलं. देवेंद्र फडणवीसांना आणि भारतीय जनता पार्टीला सत्तेबाहेर ठेवलं.
हा सगळा प्रकार आपण पाहिला. देवेंद्र फडणवीसांनी अनेक फोन केले, चर्चेचे दार त्यांनीच बंद केली. हा सगळा प्रकार आपला बोलून झालाय. त्यावर आता आपल्याला वेळ जास्त घालवायचा नाही. आणि मग महाविकास आघाडीचं सरकार, नंतर करोना काळ. खरं तर उद्धव ठाकरेंना घरात बसूनच सगळं काम करावं लागलं. त्यांना काही कामही करता आलं नाही आणि 2.5 वर्षात त्यांचं सरकार गेलं. कारण एकनाथ शिंदेंना भारतीय जनता पार्टीबरोबर जी काही गद्दारी उद्धव ठाकरेंनी केली होती ती आवडली नाही. जरी ते 2.5 वर्ष मंत्रिमंडळात होते, त्यांच्याबरोबर असलेले आमदार 7-8-10 आमदार ते पण मंत्री होते, पण एकूण 40 लोकांनी जो उठाव केला, बंड केलं, ते केवळ हिंदुत्वासाठी केलं. कारण त्यांना पुढे जेव्हा 2024 मध्ये लोकांसमोर मतदानासाठी किंवा मतदान मागण्यासाठी जायचे, तेव्हा सांगायचं काय की आम्ही बाळासाहेबांचे विचार सोडले की काय. हा धोका त्यांना पत्करायचा नव्हता. आता उद्धव ठाकरेंनी सगळंच गुंडाळून ठेवले. बाळासाहेबांचा पक्ष गुंडाळलाय, बाळासाहेबांचे विचार मातीत गाडले. ह्या सगळा विचार एकनाथ शिंदेंनी केला आणि मग त्यांनी बंड करून ते सरकार पडलं. आता ह्या सगळ्या गोष्टी आपण अनेक वेळा बोलले आहे. मग आता देवेंद्र फडणवीसांबरोबर कुणी गद्दारी केली. आता हे लोक तर गद्दार गद्दार, मिंदे, खोके, बोके, हे सगळ्या गोष्टी आपण सातत्याने 2.5 वर्षापासून ऐकतोय. पण महाराष्ट्रामध्ये गद्दारीची जी ही काही परंपरा किंवा गद्दारींचा पायंडा जो काय आणला, तर पूर्वी तो शरद पवारांनीच आणला होता. त्याच्यानंतर जो कोणी आणला असेल तो उद्धव ठाकरेंनी आणला. 2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसून जी गद्दारी केली. आता पुढे यांचे पक्ष, शिवसेनेची वाट लागली, नंतर वर्षाने राष्ट्रवादीची वाट लागली. आता ह्या लोकांना असं वाटतं की भारतीय जनता पार्टीने पक्ष फोडले. म्हणजे तुम्ही करायचं ते राजकारण करायचं आणि भारतीय जनता पार्टीने एखादी गोष्ट केली तर ती पक्ष फोडला असं म्हणायचं. तेव्हा हे डबल स्टँडर्ड चालत नाही. लोकांना सगळ्या गोष्टी समजतात. त्यामुळं घोडा मैदान अगदी बरोबर आहे आणि जवळ आहे. लोक ठरवतील आता कोणी गद्दारी केली, कोणी खुद्दारी केली, कोणी कोणाच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला. हे सगळ्या गोष्टी लोक ठरवतील. लोकांना चांगले वाईट सगळे अनुभव आलेले. लोकांनी उद्धव ठाकरेंचं 2.5 वर्षाचं सरकार पाहिले. या सरकारमध्ये किती चांगले निर्णय झाले, किती वाईट निर्णय झाले, कोणाला मारहाण झाली, कोणाच्या हत्या झाल्या, किती वसुल्या झाल्या, किंवा राज्याचा गृहमंत्री तोच जेलमध्ये गेला. वसुली कांड, हत्याकांड, साधूंचा हत्याकांड. करोना काळामध्ये लोक रस्त्यावर मरत होते, हे पैसे बनवत होते आणि सत्तेचं केंद्र हे राष्ट्रवादीचं किंवा शरद पवारांचं सिल्वर ओक हा बंगला झाला होता. आणि ज्या काँग्रेसला लोकांनी लाथाडलं होतं, नाकारलं होतं, ते सत्तेची मलई चाटत होते. या सगळ्या 2.5 वर्षाचा काळ लोकांनी पाहिलेला आहे. आणि त्याच्यानंतर हा 2.5 वर्षाचा काळ एकनाथ शिंदे, भारतीय जनता पार्टी यांचं सुरुवातीचं 1 वर्षाचं सरकार, नंतर अजित पवार त्यामध्ये सामील झाले. अजित पवारांनी काकांच्या पक्षाची धुळदाण केली. बरं, या दोन्ही नेत्यांना उद्धव ठाकरे जे काही गद्दार बोलतात ते शरद पवार यांना गद्दार बोलत नाही. पण या दोन्ही नेत्यांना पक्ष मिळाले, चिन्ह मिळाले, नाव मिळालं आणि उद्धव ठाकरेंना आणि शरद पवारांना नवीन नावाने पक्ष, नवीन चिन्ह घेऊन आता निवडणुकीमध्ये जावं लागतंय. आता लोकांना काय आवडतं, काय नाही आवडत, हा सगळा लोक ठरवतील. लोकांना काही कोणी सांगायची काही गरज नाही. लोकांनी 5 वर्ष किंवा 2.5 वर्ष खूप ऐकलंय. लोक
तुलना करतात फडणवीसांचं किंवा एकनाथ शिंदेंचं सरकार यांनी केलेलं काम, देवेंद्र फडणवीसांनी 5 वर्षापूर्वी केलेलं काम आणि मध्यंतरी गद्दारी करून जे काही अनैसर्गिक युती केली, उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसून जे काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर आघाडी करून जे 2.5 वर्षाचं सरकार आणलं, याची तुलना करतात लोक. यांनी किती काम केलं, यांनी किती काम केलं, गोरगरिबांपर्यंत सरकारच्या किती योजना मिळाल्या, लोकांना सरकारचा किती फायदा झाला, त्यामधून लोकांना लाभ किती झाला, महिलांना किती झाला, युवकांना किती झाला, शेतकऱ्यांना किती झाला, हे सरकार आल्यावर रोजगार किती उपलब्ध झाले, ह्या सगळ्या गोष्टीची तुलना लोक करत असतात. आणि या सगळ्या गोष्टी असल्या तरी अनेक लोक अनेक गोष्टीच्या मागचा पुढचा विचार सुद्धा करतात. आता या निवडणूक आयोगाने सगळे प्रोग्राम जाहीर केले, वेळापत्रक जाहीर केले. आता अनेक पक्षामधले अनेक लोक, कोणाला तिकीट मिळेल कोणाला मिळणार नाही, कारण आता आपल्याकडे जवळजवळ महत्त्वाचे म्हणजे महायुतीमध्ये 3 पक्ष, महाविकास आघाडीमध्ये 3 पक्ष, त्याच्यामुळे एकूण 6 पक्ष हे तर महत्त्वाचे. त्याच्याही नंतर राज ठाकरेंचा मनसे, अजून दुसरे पक्ष आहेत, अपक्ष लोक उभे असतात. त्याच्यामुळे संधी अनेक लोकांना आहे उमेदवारी करण्याची. निवडून येण्याची क्षमता किती लोकांची आहे हे लोक ठरवतील. लोक ठरवतील की कोणाला आमदार करायचं, कोणाला लोकप्रतिनिधी करायचं, कोणी 5 वर्ष काय काम केलं, नवीन कोणाला संधी द्यायची. पण हे जे सातत्याने आपण महाराष्ट्राची परिस्थिती ऐकत होतो की गद्दार, खोके, हे सगळ्या गोष्टी आता लोकांना आवडत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, फडणवीस असतील किंवा अगदी अजित पवार असतील, याचा एक कामाचा विषय, त्यांनी या कामामधून अनेक लोकांची मनं जिंकलेली दिसली. तेवढी उद्धव ठाकरेंना ह्या सगळ्या गोष्टी करता आल्या नाही. आणि उद्धव ठाकरेंची लाचारी, उद्धव ठाकरे आता अक्षरशः पाया पडतात ते काँग्रेस राष्ट्रवादीच्या, मला मुख्यमंत्री करा, मला जाहीर करा. आता त्यांना काय करायचे हे ते ठरवतील, पण यांची लाचारी यांना कुठपर्यंत घेऊन जाईल ही सुद्धा जनता ठरवेल. या सगळ्या गोष्टी 2.5 वर्षाचा महाविकास आघाडीचा काळ, 2.5 वर्षाचा एकनाथ शिंदेंचा काळ, याची कंपॅरिझन तुलना लोक करणार आहे. आणि ह्या तुलनेमधूनच लोकांचं मतदान कुठल्या पक्षाला आहे हे सुद्धा सुनिश्चित झालेलं आहे. तुम्ही किती आता प्रचार करा, दुनिया करा, काय फरक पडत नाही. लोकांनी ठरवलंय कोणाला निवडून द्यायचे, कोणाची सत्ता आणायची आहे. प्रत्येक माणसापर्यंत सरकारचा लाभ पोहोचवण्याचा प्रयत्न या सरकारने केलेला आहे. आणि घरात बसून घर कोंबड्यासारखं जे काही सरकार चालवलं, 2.5 दिवस मंत्रालयामध्ये उद्धव ठाकरे गेले नाही आणि स्वतःचा गृहमंत्री जेलमध्ये, एक दुसरा मंत्री पण जेलमध्ये, यांचे राजीनामे घेण्याची सुद्धा हिंमत उद्धव ठाकरेंची झाली नाही. तेव्हा घोडा मैदान अगदी जवळ आहे. लोक ठरवतील कोण गद्दार कोण खुद्दार. मग ते एकनाथ शिंदे असतील, उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असतील, कोण गद्दार आहे कोण खुद्दार आहे लोक ठरवतील. लोकांना सगळ्या गोष्टीचं ज्ञान आहे. आपण फक्त या सगळ्या गोष्टी लोकांना वारंवार फक्त आठवण करून द्यायच्या असतात. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.